नमस्कार मित्रांनो, संजय आंबेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, आपण सर्वजण चांगले असेल असे मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर आजचा ब्लॉग किंवा आजची जी विशेष माहिती आहे ते 7 या अंकाबद्दल आहे. म्हणजे मी त्याला एक नेतीचा फेरा म्हणूया किंवा 7 आपण सर्वांनी ऐकलं असेल की 7 समुद्र असतात किंवा 7 खंड आहेत. जसे आपले 7 खंड आहेत ना, आपले हे आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, अमेरिकेचे 2 खंड आहेत, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका, त्यानंतर युरोप खंड आहे. असे एकूण जगात हे 7 खंड आहेत, 7 समुद्र आहेत, 7 फेरे आहेत आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे 7 रंगाचं आणि 7 आणखी काय 7 यात्रा असं एक काय देवाचं पण असं ते काहीतरी विषयत्व आहे. आमच्या गावाला सरसपणे 7 यात्रा असं म्हणतात ते आहे. आणि 7 वाहन, तर 7 हाच नवरा 7 जन्म मिळो असे पण एक म्हण आहे. तर या 7 या अंकाचं खूप मोठं महत्त्व आहे. तर या 7च्या आकड्यामध्ये मी जरा विचार करत बसलो की 7चा आकडा ॲक्च्युली काय आहे. या 7चा आकडा ॲक्च्युली काय आहे की तो माझ्या लाईफमध्ये तो त्याचं कुठेतरी काही गणित आहे का, तर ते विचार. मित्रांनो, या ठिकाणी आता किचनमध्ये मिसेस रेणुका हे भोपळ्याची भाजी बनवत आहे. आता हा भोपळा या ठिकाणी बारीक कटिंग करून घेतलेला, अतिशय बारीक बारीक या ठिकाणी हे असं कट केलेला हा भोपळा आहे. हे बघा, भोपळा घेतले, कटिंग केलेले, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि वाफून घेतले. काय केलंय, गरम पाण्यामध्ये 5 मिनिट वाफून घेतले, शिजवून घेतले. हां. आणि ह्या ठिकाणी हे पातेलं आहे, याच्यामध्ये कांदा आहे आणि आता हे जिरा. आता ह्याला फोडणी मारतील असं वाटतं मला तर जास्त माहीत नाही. तरी फोडणी, मोहरी आणि ह्या ठिकाणी भाकरी तयार आहेत. पातळ अशा भाकरी आहेत. कर्नाटकी ही अशी भाकर आहे पातळ. परंतु कर्नाटक आणि ह्या बॉर्डरच्या वरचे जे लोक आहेत ना, ते सोलापूर साईडचे लोक अतिशय भाकर पातळ करतात. ते फारच स्पेशल असतं. हे सहजपणे भाकरी एवढं पातळ करू शकतात. आणि आता या ठिकाणी म्हणजे रेणुका काय करतात, टोमॅटोचं हे बारीक बारीक जे तुकडे करतात त्या आता याला फोडणे मारतील हे याच्या टाकून. आणि अशा प्रकारे हे भोपळ्याची भाजी या ठिकाणी तर तयार होईल. मित्रांनो, हे किचन आहे मिसेस रेणुका यांचं. हे बघा, या ठिकाणी पाणी आहे. आम्ही दररोज पाणी विकत घेऊन येतो, जारचं पाणी पितो. कारण या ठिकाणी थोडंसं हे बघा, या ठिकाणी हा फिल्टरचा पॉईंट आहे. फिल्टर आलं की इथून हे काढून याचं फिल्टर बसवता येईल. तर आपलं हे किचन आहे आणि या किचनमधून ही खिडकी आहे. खिडकीच्या बाहेर हे फोडणी मारले की फोडणी बाहेर जाते. तर हवेशीर असं हे किचन आपलं आहे. हळद टाकले, थोडीशी हळद, हां, लाल तिखट आणि आपला काळा मसाला, घरचा काळा मसाला बरोबर, थोडंसं मीठ आणि चवीनुसार मीठ शिजून द्यायचं. आता होत आहे भोपळ्याची भाजी आणि हा ठिकाणी हा कलर बदलला. मध्ये मसाला, मीठ आणि जिरे, हळद हे टाकल्यामुळं याचा कलर पूर्णतः बदलला आहे. आणि इथे आहे भोपळा. आता भोपळा याच्यामध्ये मिक्स करतील आणि आता हे भोपळ्याची छान टेस्टी भाजी तयार होईल. झालं, एक 15 मिनटामध्ये स्वयंपाक तयार होईल. आणि बाहेर या ठिकाणी ही प्राप्ती खूपच गोंधळ करत आहे. प्राप्ती, हाऊ आर यू? प्राप्ती, तू कशी आहेस बाळा? आणि हे आमच्या 4 नंबरच्या भावाची छोटी मुलगी खूपच गोड आहे. जर थोडा पण वेळ ते शांत राहत नाही आहे, इतकी ते कॉमेडी करते. खूप बोलकी आहे. कोणा रे? बोल, हाय बोल, हाय बोल, हाय हाय बोल. तुम्ही कसे आहेत? म्हण, तुम्ही कशा आहात? तुम्ही बरे आहात का? म्हण बरं. हाऊ आर यू? तुम्ही कशा आहात? तुम्ही चांगले आहात का असं म्हणायचं. ओके.
आणि आता आरोही या ठिकाणी मोबाईल खेळत आहे. मित्रांनो, आरोहीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की 2017 म्हणजे 18 फेब्रुवारी 2017 या रोजी आरोहीचा जन्म झालेला आहे. आणि आमचं लग्न झालं होतं 2009मध्ये, म्हणजे बरोबर 7 वर्षानंतर आरोही राहिली आणि बरोबर 7 वर्ष पूर्ण झाली त्याच्यानंतर आरोहीचा जन्म झालेला आहे. 18 फेब्रुवारी 2017 तर या रोजी जन्म झालेला आहे आरोहीचा. आणि 7 या अंकाचा फेरा किंवा 7 या अंकाची जादू, 7 या अंकाचं महत्त्व काय अजून मलाही देखील माहीत नाही आहे. तर मित्रांनो, आपण ते बोलूया, पुढे कंटिन्यू करूया. तुम्हाला मी सांगतोच, तोपर्यंत बघूया भाजी झाली का. अरे वा, या ठिकाणी पाणी भाजी झालेली आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. होम मिनिस्टर आहेत मिसेस रेणुका घरामधल्या. कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर शिवाय अजिबात भाजीला टेस्ट नाही येणार, तर कोथिंबीर टाका त्याच्यामध्ये. तुम्हाला भाकर कडक आवडते? हो, मला नेहमी भाकर कडक आवडते आणि कडक भाकर नेहमी चव लागते. तर मित्रांनो, काय नाहीये, भाकर केल्यावर कुठल्याही भाजीसोबत गरम केलेली हे गरमच भाकर आहे, परंतु ती कडक जर केल्यास ती फारच चव लागते, छान लागते. मला हे फार आवडते. हे बघा, ह्याचा आवाज पण येतोय. वा वा, छान छान छान, मस्त. माझे वडील, आमचे आजी असंच खायचे, तर मला सुद्धा असं खाण्याची सवय पडलेली आहे. तर असे भाकर करण्याची टेक्निक अशी आहे की भाकर झाल्याच्या नंतर गरम तवा असतो, त्याच्यावर असं ठेवून द्यायचं भाकर. ते ठेवून दिली की कडक होऊन जातं. अजून थोडासा गरम तवा आहे म्हणून ठेवले असं गॅस खाली. चला, वा, छान. भाजी तयार आहे, कारण की भूक भाजी तयार झाली. मित्रांनो, आता आपण जेवायला बसणार आहोत. लगेच एक 10 ते 15 मिनिटात. 1 मिनिट बाहेरच आहे. तर मित्रांनो, आमच्या आरोहीचा जन्म आहे 18/2/2017 या रोजी जन्म झालेला आहे. तर या 7 या अंक हा अतिशय महत्त्वाचा आहे जगामध्ये. मित्रांनो, जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. पहिला आहे अंटार्क्टिका खंड, नंतर ऑस्ट्रेलिया खंड, आशिया खंड, युरोप खंड, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंड. असे एकूण जगामध्ये 7 खंड आहेत. आणि आपल्याकडे देखील खंडोबा आहे. त्यानंतर काय आपण बोलताना आपण बऱ्याच वेळा 7 समुद्र, 7 रंग, सप्तरंग आणि 7 फेरे ह्याचा देखील आपण नेहमी उल्लेख करतो, बोलतो. तर ही आहे 7, म्हणजे आमच्या लग्नाच्या 7 वर्षानंतर या मुलीचा म्हणजे आरोहीचा जन्म झाला. तर दुसरं असं आहे मित्रांनो, दुसरी गुड न्यूज अशी आहे, तर आता आणखी एक प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर हिच्या जन्माच्या 7 वर्षानंतर तर ही प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्या येणाऱ्या लहान बाळाचा जन्म हा जुलै महिन्यामध्ये होणार आहे, तेही 7व्या महिन्यामध्ये. हे बघा, हे 7 अंक ह्या ठिकाणी फिरतोय, म्हणजे 7 समुद्र, 7 इंद्रधनुष्य, तर 7 वाहनांचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये आलं होतं, तर तेही आहे. आणि 7 ह्या आकड्याची जादू किंवा हा निगडीचा फेरा असेल किंवा काहीतरी असेल, जास्त मला माहीत नाही याबद्दल. तारीख पण दिलेली आहे 17. पण मित्रांनो, मी हा विचार करत राहिलो, तर मला डोक्यात आलं की अरे 7 अंक, 7 17 जन्म आहे. दुसरं असं आहे की आमची आरोही धीरज इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी तिचं ॲडमिशन झालेलं आहे आत्ता जस्ट या ठिकाणीच. तर त्या ठिकाणी CBSE बोर्डचं पॅटर्न आहे. तर त्या स्कूलची स्थापना देखील 2017चीच आहे. आणि त्याच स्कूलमध्ये ही 2017मध्ये जन्म झालेली आमची आरोही त्या ठिकाणी जाणार आहे. सर्व काही हा योगायोग असेल किंवा नीतीचं काही खेळ असेल, माहीत नाही आहे. परंतु अशी 7 अंक त्या ठिकाणी याचं महत्त्व हे याच्यामध्ये आम्हाला दिसतंय. आमच्या कुटुंबात 7 अंकाचं महत्त्व खूप आहे. आणि आमचं हे घर देखील जवळपास 7 वर्षांनी आमचं हे घर झालेलं आहे. हां, म्हणजे आमच्या
आरोही जे आहे, आरोच्या जन्माच्या 7 वर्षानंतर आमचं हे घर आम्हाला या ठिकाणी अलॉट झालं, घर मिळालं आणि आम्ही इथं राहायला देखील आलो. तर अशा काही गोष्टी होत्या, तर त्या तुमच्या पुढं मला सांगण्या योग्य वाटल्या. कारण जे काय आहे मी ते रिअल सांगतो, की दुसऱ्या कुठल्या गोष्टी मी असं लपवून ठेवत नाही. जे रिअल आहे तेच मी सांगतो. कारण कसं आहे की सत्य कधीही लपत नसतं. जे काही रिअल आहे ते आपल्याला सांगावंच लागतं. तर ते सत्य तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे. की मित्रांनो, तुम्हाला आजची माझी माहिती, हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही नेहमी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी लाईफमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना बाय, धन्यवाद, थँक्यू.